त्यांना माझ्याकडं आण. आणि नामदेवराय बाजाराला गेले, कपडे इकले. आता त्या दगडाचे कपडे वाऱ्याला उडून गेले पाहिजे. नामदेवरायाने हे 4-5 दगड टोपल्यात घेतले घरी आणले. नामदेवरायाला सांगणारे नालायक माग बघा तुमचा नामदेव किती हुशार आहे. दगडाला कपडे इकले, दगड घेऊन आले. आणि नामदेवरायानं ते दगड घेतले, आपल्या घरात टाकले, घराचा ताटवा झोपडं दरुज लावून घेतलं आणि सांगितलं बेटा हो आमचे बाबा येऊस तर इथं थांबा. वडील तिकून येऊ लागले. बादशाच्या नोकरीला होते, बिदरच्या बादशाची नोकरी, मंगळवेढ्याला भांडार होतं, पोटासाठी काम करत होते. तरुणांनो एक विनंती करतो, राजे हो काम कर जा. अर्थ नावाचा पुरुषार्थ मोठा आहे. 2 पैसे कमवायचं काम करा. तुमच्याकडे जर 2 पैसे असतील ना तर तुमचे नालायक पाहुणे तुम्हाला टायमाला पत्रिका देतील. आपल्या जवळचे पैसे संपले भाईजी, रक्ताच्या नात्यातले पाहुणे पण आपल्याला विचारित नाहीत. आणि आपल्याकडे पैसे आल्यावर सगळे पाहुणे म्हणते ते आमच्या जवळचेच येतात. धनवंताला ही सर्व मान्यता आहे जगी. म्हणून तरुणांनो विनंती करतो, ऐका वेड्या बाळाचं. नोकऱ्या सगळ्यालाच लागतील असं नाही, पण आपल्या बाप दादाने कमिलेल्या जमिनीत कधी कधी काम करायला जा. आपल्या मायबापाचा घाम पहा, चुलत्या मालत्याचा घाम पहा, आपलाही रक्ताचा घाम त्या मातीत टाका, मोती तयार करा, 2 पैसे कमवा. आपल्याला मान सन्मान इज्जत प्रतिष्ठा मिळेल. काम करत जा. ज्याच्या नावानं 7-12 असेल तो भारत देशातला राजा असेल. काळ्या मातीवर प्रेम करा. सगळ्या नोकऱ्या द्याल काय कोणाच्या बापाची आगिरी थोडीचे मिळतील. आपल्या काळ्या माईवर प्रेम करा, आपली जमीन सांभाळा, काम करा राजे हो. एक महाराज म्हणला पैसे संगण्याचे, कारण त्याच्या गादीत पैसे संगण्याची वस्तू नाही. घरी आल्यावर केळीचे सालटे खात नसतात भाईजी, पण केळी सुखरूप येण्यासाठी सालटे संग आणावं लागते. मेल्यावर पैसे संग येत नाही, पण मरूस तर लागत. फुकायला पण सरपण फुकट भेटत नाही. फुकायला पण सरपण फुकट भेटत नाही. पुरायला पण जेसीबी फुकट येत. मेल्यावर पुरायचं असेल तर जेसीबी फुकट येते का? नाही नाही, मी फलाण्याच्या मोतीला चाललो, टाक डिझेल. ते म्हणलं तू कोणाला पुरायला जायचं, डिझेलचे पैसे दे. म्हणजे मेल्यावर सुद्धा पैसे लागतील. पैशाचे गप्पा करायचे नाही तरुणांनो. 2 पैसे कमवा. 2 लाखाचा मोबाईल घेणाऱ्या नालायकाची पाठ थापणार नाही, पण कष्ट करून ज्यानं 2 लाखाची अंगठी घेतली त्याला आलिंगन देईल. ज्यानं 2 लाखाचा मोबाईल घेतला त्या तरुणाची पाठ थापणार नाही, पण ज्यानं कष्ट करून 2 लाखाची अंगठी बोटात घातली त्याला आलिंगन देईल. वाटल्यास त्याला नमस्कार करेल. का? मोबाईल 2 लाखाचा घेतला सकाळी 10 वाजता भाईजी, आणि 12:30ला इकायला काढा. गिरगावकराची शपथ केवढ्या विकू सांगा. 10 करायला घेतलाय, 12:30ला अर्ध्या तासात इकायला काढा. तितके पैसे येतात का? नाही. सोन्याची अंगठी आमुष्याच्या दिवशी घेतली. काही काही लोक असं म्हणतात ना, मुहूर्त निषेध आमक फलाना आडवं गेलं म्हणून काम नाही झालं. एका दिवशी मांजरच रोडू लागली. मी म्हणलं काय झालं छबे? काय नाही म्हणजे तुमच्या गावातला माणूस आडवा गेला तेव्हापासून मला उंदीरच भेटन. म्हणजे मांजरा जायला कदागल्या ते आमुष्या सांगत हे निषेधन हे ते काय. आमुष्याच्या दिवशी अंगठी केली हातपाय धुताना संडासात पडली. पाहिजे कशात पडली? संडासात. त्यांक उपसीला आणि अंगठी बाहेर काढली, इकायला नेली. पैसे किती? पैसे कमी होतात का? नाही. काही गोष्टी कोणाच्या घरच्या घ्या. अग्नी कोणाच्या घरचा आणा बाटत नाही, सोनं घाणीतलं काढा बाटत नाही. भाव तेच. ही अंगठी जर केलीस राजा तरुणा, आई वडील आजारी पडले, मोडून दवाखान्यात मी. बायकोची साडी फाटली, मोडून तिला कपडे आण. लेकरं आजारी पडले, मोडून दवाखान्यात मी. लेकराच्या शिक्षणाला पैसे कमी पडले, अंगठी दुकानावर फुक आणि लेकराला शाळेत घाल. मोबाईल किती फुकल्यावर पैसे भेटतील. म्हणून मी जो मुलगा 2 पैसे कमवतो त्याची 5 थापतील, 5 थापतील. काम करी जा राजे हो. काळ विचित्र आलाय. या काळामध्ये कोणी कोणाचं नाही. मतलब की दुनिया में कोई किसी का नाही. तुम्हाला जरी या विश्वात आपली जीवनचर्या व्यवस्थित करायची असेल तर स्वकष्टानं मिळालेला दाम मला धर्म करण्यासाठी सुद्धा पैसा लागतो. पंढरपूरला जायचं असेल राजे हो, ठीक आहे, वारकरी झाल्या गोष्टी होता येते तुम्हाला. सगळ्याला वारकरी कसं होता येईल? नुसती गळ्यात तुळशीची माळ घातली, पताका घेतली म्हणजे वारकरी होता येत असतं का? ते अंतकरण त्या दर्जाचं लागेल. पण पंढरपूरला जायचं असेल, रस्त्याने खायचं असेल तर लागतील का नाही? प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो राजे हो. लग्न केल्यावर बायकोच्या अंगावरची साडी फाटली ना, सोपान
तर त्या बायकोच्या मायबापाची इज्जत जात नाही, तिच्या सासू सासऱ्याची इज्जत जात नाही. तुका म्हणे नग्न फाच तरी ते लाज स्वामीची. नवऱ्याची इज्जत जाती. मग आपली इज्जत जाऊ नये याच्याकरता आपल्या बायकोचं अंग झाकण्यासाठी काम करा, पैसे कमवा. म्हणून तरुणांनी काम करत राहा, तुम्हाला विनंती करतो. तुम्ही जर काम केलं, 2 पैसे जर कमवले, तर तुमचा संसार थकून तुम्हाला धर्माचं काम सुद्धा करता येईल. एखाद्या मंदिराचा जीर्णोद्धार करता येईल, एखाद्या सप्तात पंगत देता येईल, एखाद्या दिंडीत पंगत देता येईल, एखाद्या साधूची पुण्यतिथी करता येईल, शिवरात्रीला फराळाचं करता येईल, रामनवमीला फराळाचं करता येईल, एकादशीला फराळाचं करता येईल. या सगळ्या गोष्टी करता येतील. कारण तुम्ही देवदेव केला म्हणजे किराणा दुकानदार तुम्हाला फुकट सामान देत नाही. याच्याकरता पैसे कमवा. मी तुम्हाला विनंती करतो, काम करत जा. चला, या देशातला साधू सनातनी महाराज, काय साधूची ताकद आहे. दामू शेट्टी घरी आले, विचारलं नामा काय केलंस? काय नाही म्हणे, मागच्या आठवडी ज्याला कपडे दिले ते धरून आणले तर इथं फोडले. तर गावातले जे सांगणारे नालायक होते का ते पहिल्या नंबरलाच होते. भाईजी बघा तुमचा नामा, दगड चांगले उचलून. तर दार उघाड्याबरोबर जितके दगड होते भाईजी तितके सोन्याचे झाले, तेवढे दगड सोन्याचे झाले. महाराज नालायक लोक म्हणले, दामू शेट्टी काय कपड्याचे पैसे घ्यायचे तर घ्या, पण एक दगड आम्हाला द्या. नामदेवराय म्हणले, मुंडक्यात घालीन दगड, तुम्हाला देत असतो का? हे दगड पुन्हा टोपल्यात घातले, जिथं होते तिथे नेऊन ठेवले. तर हे माणसं पळायला नामदेवरायच्या टोपल्यात होते तो सोन्याचे, खाली टाकले की दगड. ताकद साधूची. महाराज वाळवंटात नुसती वाळू हातात प्रत्यक्ष प्रचिती, वाळवंट परिस केले. ही ताकद आहे महाराज आपल्या संतांची. काय वानू आता न प्रेवानी, मस्तक चरणी ठेवी तसे विठोबार. माझ्या पवित्र माईंनो, बहिणींनो, तुमच्या चप्पलला हात लावून विनंती करतो. मी उग्र स्वभावाचा माणूस आहे, फक्त वाणीनं खरतडे, मनानं गोड आहे. एखादा शब्द तुम्हाला लागला असेल मला माफ करा, मी हिताकरता बोलतोय. माझ्या पवित्र देशाची ओळख या देशातला पुरुष म्हणून नाही व्हायची. या देशाची ओळख ही राज्य, राणी व संपत्ती. या देशाची ओळख या देशातली पवित्र स्त्री. आणि या देशाची ओळख जर तुम्ही असाल तर चुकीचे कामं करता कामा नाही. जी बाई नवऱ्याचं दिवसात एकदा दर्शन घेते तिने जगातल्या कोणाच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि जी दिवसात नवऱ्याच्या 3दा दर्शन घेते तिने कोणाच देवाच्या पाया पडायचं नाही. तिची देवावरी सत्ता. आणि जी नवऱ्याचं दर्शन घेत नाही, महाराजाचं दर्शन घेते, की काशीत पुरली, चंद्रभागेत पुरली तरी चालू झालाय. हा, तुम्ही ना कटाळ्यावर दुसऱ्याचं फुकलं लय गोड लागतं. त्याचे आईवडील जिवंत आहेत, त्यानं मायबापाचं दर्शन घ्यायचं. मायबापाचं दर्शन घेणाऱ्यानं जगाच्या बापाला 28 युग झालं उभं केले. त्या व्यक्तीचं नाव भाईजी पुंडलिक आहे. आई वडिलाचं दर्शन घेत नाही, महाराजाच्या थैल्या उचली तो 1 नंबरचा उचल्या. सगळ्यात मोठं देव कोण असेल तर आपले मायबाप आहे. एक लक्षात ठेवा, पंढरपूरला गेल्यावर 307 तीर्थ भेटतात, पण मायबापाचं दर्शन घेतलं की सकल तीर्थाचे धुरे आणि जे का जाण माता पितरी जगातले सर्व तीर्थ मायबापाच्या पाय सापडतात. म्हणून तरुणांनो, कधी कधी तुमच्या कमरेच्या येडिंगचा टाका तोडी जा अशी झालेली आहे ना, ते टाका तुटल्यावर अशी वाकती आणि मायबापाच्या पाया पडायला डोकं वाकीजा, कंबर वाकीजा. राजे हो, विटेवरचा मालक आणि काशीतला मालक तुमचं कल्याण करीन. ज्ञानेश्वर